ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता महा पुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि तो हा विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे अंग सर्व सुखाचे अंग सर्व सुखाचे आधार सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते पीतांबर आवड निरंतर हे दान नकल कुंडले तपति श्रवणी नकल कुंडले तपति श्रवणी
हरी हरी जय जय राम कृष्ण हरे 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 टाळ हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरे 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 झाले वो साजने सुख झाले वो साजने आरोप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने आरोप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा
हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा सर्व सुखाचे आगर 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 वापर खुमदेवीवर सर्व सुखाचे आगर वापर खुमदेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अरे उगाच काय हे करायला बरवा जय जय राम कृष्ण कमी करा अजून जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हॅलो 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 चांगला हॅलो लागला हॅलो हॅलो आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदुरे सबाह्य अवघा परमानंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे एक दोन तीन चार पाच सहा अरे टाळ वाजवा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा इतके विचारोनी मग ब्रह्मानंदी रहा इतके विचारुणी मग ब्रह्मानंदी रहा इतके विचारोनी मग ब्रह्मानंदी रहा मग ब्रह्मानंदी रहा आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे
सातवा अवतार आठवा वेळो वेळा सातवा अवतार आठवा वेळो वेळा सातवा अवतार आठवा वेळो वेळा अवतार आठवा वेळो वेळा बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू जवळा बाप रखुमा देवीवरू बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू जवळा बाप रखुमा देवीवरू विठ्ठल गोसावळा आनंदो रे आजी आनंदो रे 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 सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदो रे सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदो रे सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदो रे सभाग्याभ्यंतरी अवघा परमानंदो रे आनंदो रे आजी आनंदो 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 रे रुबार खुमाई बार कुमारी 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 रुबार खुमाई दे रुबार खुमाई नागनाथ महाराज आणि हनुमंत महाराज हॅलो हॅलो आवाज आवाज आहे का रे हॅलो हॅलो
आज आनंदू रे आनंदू रे Sabavi aventur सबया बेंतरू अवघा प्रेमानंदू रे सबया बेंतरू अवघा प्रेमानंदू रे आनंदू रे आनंदू रे
प्रेमानंदू रे प्रेमानंदू रे
मोतीराम राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज भला विठाला. आनंदुरे आनंदुरे 1 2 3 4 5 6 इतुके विचारोनी मग ब्रह्मानंदी रहा. आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमादेवी वरू विठ्ठलू जवळा. आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. विठाला 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 कुंडलिकावर रे ज्ञान रे माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री संत माधव बाबा श्री संत मोतीराम महाराज राष्ट्रसंत भगवान वंशी विभूषित करानवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् पर किमपि तत्वमहं न जाने. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची मस्तक हे पायावरे. या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग अलंकापूर पीठाधीश्वर विश्वसंत साधकांचे मायबाप योग्यांची माऊली संत श्रेष्ठ संत श्री ज्ञानोबारा यांचा 3 चरणाचा अतिउच्च कोटीचा आनंद आम्हाला झाला हे सांगणारा अभंग आहे. विठाला अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार. प्रातस्मरणे सद्गुरू संत माधव बाबा सद्गुरू संत मोतीराम महाराज या महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं आणि या महात्म्यांनी सुरू केलेला 75 वर्षाची पवित्र परंपरा असलेला यावर्षी अमृत महोत्सव साजरा करत असलेला ग्रामस्थ मंडळी मुरकुटवाडीकरांचा हा भव्य आणि दिव्य सोहळा. मुरकुटवाडीकर मंडळी आमचं तरुण वीर ग्रुप मंडळ आणि दररोज होत असलेलं भव्य आणि दिव्य अन्नदान. मला वाटतं 3 टाईम आहे काय की 2 टाईम सकाळ नाश्ता बी पारायणवाल्याला असेल ना, मग त्याच्यात ती एक धरा. भरगच महिला मंडळाचं चांगलं झालं. अमृत महोत्सवाचा सगळ्यात मोठा फायदा आमच्या आईसाहेबांना होणार आहे. त्यांना 7 दिवस चूल पेटवायचं काम नाही का. पेटवावं लागायली 9 दिवस 9 दिवस चूल पेटवायची नाही. एखादीचा नवरा जर चूल पेटव म्हणला तर त्याला पेटवा. आता 2 टाईम इथं जर जेवायला बरं जेवायला काय साधं नाही. उद्या पंक्तीला येऊ काय उद्या गुलाबजामुन आहेत म्हणले काय. आज बी चांगलं रोजच चांगलं आहे. आता त्याला काय रोज मिष्टान्नच आहे. एकाहूनी एक आता चढत्या क्रमानं सगळाच आनंद आहे. काल भागवताचार्य 108 स्वामीजी मौनी बाबा त्यांचीच कथा झाली, त्यांचंच कीर्तन झालं. आज दुसऱ्या दिवशी आमच्या कीर्तनाची सेवा आहे. आपल्या परिसरातले 2ही दिग्गज आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय असणारे मृदंगरत्न खुशाल आबा अंतरवेलीकर आबा आहेत. आबा कमाल आहे वा तुमची. या वयात बी ताकदच आहे. आता आबाचं म्हणजे काय, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तृप्त जीवन झालंय आता दिवसचारी खेळी मिळे. पोरगा MD डॉक्टर झालाय महाराज.
आबा बाकी काही होऊ नाही हो, माधव बाबांनी मोतीराम महाराजांनी तुमच्या कुळावर कृपा केली हे मान्य करावंच लागेल. मी जी टॉकीजवर महाराज चरित्र सांगितलं ना, बाबांचं सांगितलं मोतीराम महाराजचं, तर सीताराम पाटलांचा म्हणजे आपल्या घराचा उल्लेख त्या चरित्रात झाला. आबांच्या वडिलांना मोतीराम महाराजांनी वाचवले, आबांच्या वडिलांना. आता मोतीराम महाराजाचा प्रसाद जर तिथून आहे तर नातू वाया जाईल कसा. दुसरे मृदंगाचार्य, तालमणी, तालरत्न आपल्या परिसरातलं एक भूषण सनतकुमारजी बडे देश विदेशात मृदंग सेवा करून आले, पण वारकरी संप्रदायाची कास सोडली नाही. असं एक गोड रत्न, त्यांचा मृदंग जेवढा गोड आहे स्वभाव त्याच्यापेक्षा जास्त गोड आहे, अशा आपल्या परिसरातला लाभलेले हे रत्न आहेत. सगळी गुणवान मंडळी, उजनी आहे, कातकरवाडी आहे, कांगणेवाडी आहे, गुट्टेवाडी आहे, उजनी पाटी आहे, मोळवण मुख्य गाव राहिलं ना, मोळवण आहे. अजून गाव कोणतं म्हणले? मलकवाडी आहे, सौंदन आहे, सोमनवाडी आहे, 2-2 चोपदार. तुम्ही सर्व गावकरी मंडळी, सेल मोहार राहिलं ना, हे अशोकराव तर हानीतच होती पुन्हा. सेल कोण राहिला अजून? उजनी हां, उजनी झाली. ह्या तिकडं बघितलं ना, भाऊ आहेत उजनीला, इकडं दिलीप भाऊ बसलेत. हे सगळी मंडळी. आणि तुम्ही जेवणाचंही तसं केलं आहे ना, कांगणेवाडी पूर्ण, कातकरवाडी पूर्ण, उजनी पाटी गाव, म्हणजे जवळजवळ पंचक्रोशीत आनंदच आहे हा. भव्य आणि दिव्य सोहळा. आज दुसरा दिवस आहे. थोडक्यात काल पत्रावळ्या वाढून झाल्या, आज आपलं मीठ, लोणचं, पापड वाढायचं काम करतो. उद्यापासून मिष्ठान्नच खायचं आहे. उद्या तर समाधान महाराज. उद्या समाधान झाल्यावर परवा तर अमृतच प्यायचे. अमृत पिऊन झाल्यावर उद्धव भेटायला येणार आहे. उद्धवा शांतवन करजा त्या गोकुळवास. आणि उद्धवाच्या नंतर अर्जुनच असते. नियम धरूनच पुन्हा. हां, त्याच्यानंतर नाना, नाना नंतर मग हां, आता ते तर बुड आहे महाराज. हो का, मी त्यांच्या गैरहजेरीतही सांगल, त्यांच्या तोंडावरही सांगल. कोणी कितीही सुंदर कीर्तन करू द्या, लोक अजून बी म्हणतात कीर्तन करावं तर माऊलीनंच करावं. काय जादू आहे महाराज, काय म्हणतात महाराज अभंगामध्ये. इथून जे जादू सुरू होती ते 2.5 तास जादू संपत नाही. विठाला लय चलाकीनं काम केलंय महाराज तुम्ही. बघा ना, स्वामीजीपासून सुरू केलंय आणि सगळं अमृत पिऊन झालं, समाधान घेतलं, नेम लावून झाला, नाना म्हणून झालं. मग शेवटी निवांत पहाट संतोष घ्यायचा आहे तुम्हाला. आणि एकदा संतोष झाला की काला झाला. बरं झालं, काल्याला मध्ये समाधान घेतलं आणि काल्याला संतोष घेतला. आनंदी आनंद. आणि त्या आनंदामुळंच मी अभंग सुद्धा आनंदाचा घेतलाय. विठाला 75 असल्यामुळं ज्ञानेश्वरी वाचक सुद्धा किती बसवले? 75. जास्त बसले आनंदाची गोष्ट आहे. 75 झाले पारायणाला. 75. पुन्हा ते वीर ग्रुपचे पोरं म्हटले 6 तारखेला शौर्य ब्लड बँक अहमदपूर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर करायचं आहे. आणि 75च पोरं रक्तदानाला तयार केलेत. त्या तरुण मंडळीसाठी टाळ्या वाजवा. रक्तदान आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मोतीराम महाराज माधव बाबाच्या कृपेनं चाललेल्या उत्सवामध्ये हा सगळा आनंद सोहळा घेऊन दररोज 2 टाईमचं अन्नदान करून, पुन्हा अन्नदानाबरोबर रक्तदानाचं काम करून, कीर्तनकार कथाकार मंडळी ज्ञानदान करणार आहे, अन्नदाते मंडळी अन्नदान करणार आहे, देणगीदार लोक द्रव्यदान करणार आहे आणि तरुण मंडळ रक्तदान करणार आहे. म्हणजे फक्त ह्या मंडपामध्ये दानाचा कार्यक्रम होणार आहे. विठाला मृत्यू लोकाचा जर विचार केला तर आनंदाची परिभाषा मृत्यू लोकात करावी का? ज्ञानोबाराय स्पष्ट बोललेत, ज्ञानोबारायच बोललेत, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या.
ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना ढेकणाच्या ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचन मूर्खत्व वचन सगळे झालं, पण अग्नी साधू माधव बाबा वारकरी शिक्षण संस्था नाव घेऊन पोरं शिकवणारे ते राहिलं ना आपलं. पंडित महाराज दहीफळे यांच्या अग्नी साधू माधव बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे लेकर रोज आहेत ना 7 दिवस. हे बाबांचं नाव जिथं जिथं आहे ते सांभाळायचं आपण. कारण महाराज आपली अस्मिताच ती आहे. महाराष्ट्रात आपण कुठंही गेलो तर आपली ओळख माधव बाबा, भगवान बाबा, मोतीराम महाराज अशीच असली पाहिजे. मी महाराष्ट्रभर फिरतो, जी टॉकीजवरही कीर्तनं करतो, पण बाबा, मोतीराम महाराज, भगवान बाबा, जोग महाराज ही नावं घेतल्याशिवाय आम्हाला पुढं जाता येत नाही. आणि आम्ही पुढं गेलंही नाही पाहिजे. आम्ही जगाच्या पाठीवर कुठंही मिरवलो तर माधव बाबाचे वंशज म्हणून, भगवान बाबाचे वंशज म्हणून आणि मोतीराम महाराजांचे भक्त म्हणूनच मिरवलो पाहिजे. ह्या भावना आपल्या असल्या पाहिजेत. मृत्यूलोक आणि सुख ह्या 2 गोष्टीची तफावत आहे. भगवद्गीतेत भगवान बोलले, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. हा खरं तर जन्माचं खूप दुःख आहे, आपण ध्यानात ठेवत नाही. माऊली म्हटले, साधू हे सगळं डोळ्यापुढं ठेवतो. डोळा हरळणं विरे घाई कोत न जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. जन्माचं दुःख महात्मा कसं डोळ्या पुढं ठेवतो? 2 उदाहरणं दिले. डोळ्यात बारीकातली बारीक वस्तू गेली, महुरी एवढा खडा गेला तरी सहन होतो का? महुरीपेक्षा बारीक काय असते? ती म्हण आहे ना, असं कसं दुसऱ्याच्या डोळ्यातलं हां 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 मुसळ आहे ना म्हणा. आता महुरीपेक्षा बारीक कुसळ आहे. आता मुसळ काय डोळ्यात जात नसतं, पण म्हणायचं दुसऱ्याच्या डोळ्यातलं बारीक खडा गेला सहन होतो का? हात जातो तिकडं. जोवर ते एक तर बाजूला होत नाही, नाही तर निघून जात नाही, तोवर डोळ्यात गेलेल्या बारीक खड्याची जशी तीव्रतेने आठवण असते, ज्ञानी महात्म्याला जन्माच्या दुःखाची तेवढ्या तीव्रतेनं आठवण असते. जन्मदुःख. दुसरा दृष्टांत माऊलीने दिला. एक पेशंट दवाखान्यात ॲडमिट झाला, डॉक्टरांनी ऑपरेशन केलं, ॲपेंडिक्स होता, 12 टाक्याचं ऑपरेशन, ॲपेंडिक्स काढून टाकला. पेशंट घरी गेला, 2 महिन्यानं पुन्हा पोट दुखायलं, पुन्हा दवाखान्यात नेला, सोनोग्राफी केली. डॉक्टर म्हणले, बाबा लय मोठा घोटाळा झाला. मागचं ऑपरेशन करताना एवढं शस्त्र तुमच्या पोटात तसंच राहिलं आहे. आता पेशंट काय म्हणाल, राहिलं आहे तर असंच म्हणेल का? पेशंट म्हणाल, डॉक्टर इकडं 12 टाक्याचं झालं आहे, इकडं 14 टाक्याचं करा. पण तेवढं शस्त्र बाहेर, जखमेत रुतलेलं शस्त्र जसं तीव्रतेनं आठवणीत राहतं, ज्ञानी महात्मा जन्माचं दुःख तेवढ्या तीव्रतेनं डोळ्यापुढं ठेवतो. विठाला चला, मला दुःखावर जास्त वेळ घालायचा नाही, मला आनंद आपल्या डोळ्यापुढं आणायचा आहे. इथल्या दुःखाचं काय वर्णन करत बसावं? सगळं दुःखच आहे ना. लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व संसार, सर्व संसार, लटिका व्यवहार
घटिका व्यवहार सर्व हा संसार. माऊली बोलले जे जे देखणे सकळते स्वप्नीचे मृगजळ. तुम्हाला 2 खोटे सांगतो. खोटं म्हणजे मी खोटं बोलणार नाही. माऊलींनी 2 खोट्याचं केलेलं वर्णन सांगतो. स्वप्नीचे चेईले जाईल पहिलं खोटं. स्वप्नी निधान फावे चेईलिया हरपे आघवे. स्वप्नात काय येतं. कोणाच्या स्वप्नामध्ये मी आमदार झालं असं येतं, कोणाच्या स्वप्नात मी मुख्यमंत्री झालो असं येतं. आता ते स्वप्नच आहे. बरं, पदं मिळायचं जाऊ द्या, झोपल्यावर स्वप्न पडायचं जाऊ द्या, कीर्तनात बसल्यावर स्वप्न पडावं का? पडतात महाराज. एक जणाचं माझ्या कीर्तनात झालं. संगमनेरला माझं कीर्तन होतं आबा. 2004-5ची गोष्ट. सुरुवातच केलेली कीर्तनाला. नवं कोरं धोतर घातलं महाराज. 1000 रुपयाचं धोतर होतं. आणि कीर्तनाला उभा राहिलो. एक जण इथं बसलं एकदम पायाजवळ. गाढ झोपलं. झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं. ते होतं कापड दुकानात कामाला. स्वप्नात सनतकुमारजी सारखं एक गिऱ्हाईक गेलं. भारी कापड दाखवा म्हणलं. त्यानं टाकले पातळ पातळ कापड. एक ह्यांना आवडलं. 3 मीटर काढा म्हणले. आमचा शर्ट थोडा लांब असतो. आता फाडायचं ते कातर बघू लागलं. गिऱ्हाईक भरपूर होतं. कात्र्या गुंतलेल्या होत्या. कातर नव्हती. त्यानं विचार केला कपडा पातळ आहे, कात्रीची गरज नाही. त्यानं दुकानात हात घातला कापडाला. होतं कुठं? माझ्या पायाजवळ होतं. दुकानात जसा कापडाला हात गेला तसा कीर्तनात माझ्या धोतराला गेला. आणि जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं टरकन ओढलं. मी म्हणलं ए भाऊ काय चाललंय? गप बसा म्हणला. भाव ठरलाय, फाडायचं आणि पॅक करायचं राहिलंय. मी म्हणलं आपली पॅकिंग झाली पण आमच्या धोतराचा झाला सत्यानाश. स्वप्नच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात स्वप्नोनी जागृती येता काय पाय दुखती पंडू सुता. स्वप्नीचे या घाया ओखद शेवोची धनंजय. एक जण सकाळी उठलं आणि बायकोला म्हणलं लईच पाय दुखायलेत, पाय दाब. बायको म्हणले हलणं नाही, डुलणं नाही, चालणं नाही, पाय दुखायले. तो म्हणला मी चाललोय 9 किलोमीटर. बायको म्हणली चाललात? अहो दाढी करायला गाडी घेऊन जातात तुम्ही, चाललात कधी? तो म्हणला रात्रभर चाललोय स्वप्नामध्ये. बायको म्हणली मग एक काम करा, अजून झोपा, अजून स्वप्न पडू द्या, मी स्वप्नात येते पाय दाबायला. तुमचे पाय स्वप्नात चालल्यामुळं जर दुखत असतील तर मला दाबायला सुद्धा स्वप्नातच यावं लागेल. विठाला हे एक खोटं सांगितलं मी. दुसरं एक खोटं सांगतो. समोर असं उन्हाळ्याचे दिवस असतात, माळरानाची जमीन असते, तीव्र सूर्यप्रकाश पडलेला असतो. लांब पाहिल्यानंतर आपल्याला पाण्याच्या तळ्यासारखं दिसतं. काय असतं ते? आता मला सांगा, ते पाणी दिसायला का असायला? दिसायला. ओवी सांगतो मग प्रमाण घेऊ आपण. ओवी ऐका. ज्ञानोबरायाची ओवी. मृगजळाची गात तळी ते दिठी दुरुनीची निहाळी वाचुनी तेने पाणी साळी केळी लावीसी काही. मृगजळाचं तळ बघायचं, त्या पाण्यानं केळीची बाग फुलवता येणार नाही. ते दिसायला पाणी आहे, आसायला नाही. आणि त्या पाण्याचा छंद घेऊन जर धावत राहिलं तर घसा फुटल्याशिवाय खोटियाचे पिसे उरफो. मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे उरफोडी. मला 3 लोकांना मनापासून लोटांगण घालायचे बघा. मुरकुटवाडीच्या 75 वर्षापूर्वी श्री गुरु मोतीराम महाराज, श्री गुरु माधव बाबा यांच्या संगतीत राहून ज्या आपल्या पूर्वजांनी सप्ताह उभा केला
त्यांना आपण साष्टांग लोटांगण घालू. दुसरं, ज्यांनी 75 वर्षामध्ये, कोणी 10 वर्षे चालवला, कोणी 15 वर्षे चालवला, कोणी 20 वर्षे चालवला, 75 वर्षे हा सप्ताह टिकवून ठेवणाऱ्यांना सुद्धा साष्टांग लोटांगण आहे. आणि 75व्या वर्षामध्ये हा अमृत महोत्सव साजरा करायला जेवढे पुढं आले अन्नदानासाठी, देणगीसाठी, सोहळा साजरा करण्यासाठी, त्या सगळ्यांना आमचं कीर्तनकार लोकांचं साष्टांग दंडवत आहे. महाराज 75 वर्षाची उपलब्धी सांगतो तुम्हाला. पांढरीचा गुण असतो महाराज. जुन्या काळामध्ये ही मंडळी होती. भरत महाराज, नागनाथ महाराज, इकडं बाबू महाराज, यांनी भजन आपल्या खांद्यावर घेतलं, मिरवलं. मधल्या काळात मुरलीभाऊ तुमचा पिढी आली, गुरुजी आले, तुम्ही आले, आणि आत्ता सद्यस्थितीला हे 3 पोरं. मृदंगातला सचिन, गायला कैलास भाऊ आणि हनुमंतराय. महाराज गावातच नाही, बाहेर गावात सुद्धा यांना मोठे कलाकार म्हणून आज मागणी वाढली आहे. ह्या आपल्या मातीचा हा परिणाम आहे. 75 वर्षात त्या 2 महात्म्यांनी मुरकुटवाडीला काय दिलं, तर ह्या ताकदीचं भजन त्या महात्म्यांनी आपल्याला दिलं. माधवबाबा भजनानंदी होते महाराज. जागर माधवबाबांनी कुठल्या गावचा चुकवला नाही. मी टी व्हीवर सांगितलं, निरपण्याला जागराला माधवबाबा निघाले, मुसळधार पाऊस आला. गावातले बाकीचे भजने म्हणले, वा घेतील भागून जागराचं, आमचं येणं होईना. माधवबाबा म्हणले, पडता जड भारी नेमा नटळे, कोणी या नाही, आम्ही एकटा जाऊन भजन करल. आणि निघाले ना महाराज. ते जुना रस्ता म्हणजे किनगाव, मोहोगाव, ते मधून तुमचं बतनवाडी, बाबळगाव, उजनी असं. आणि जरा उजनीच्या पुढं गेले बाबा, गुडघ्या इतका चिखल काळ्या रानात, आणि एक धिप्पाडचे धिप्पाड पैलवान आला आणि म्हणला, बाबा कुठं? बाबा म्हणले, अरे निरपण्याला जागर. वा वा वा, आमच्या बी बहिणीचं घर आहे म्हणलं, दाजीकडं जायचं आहे, चला जाऊ. बाबा म्हणले, अरे पाऊस आणि चिखल, काळजी करू नका, गडी कसला आहे बघा म्हटले. पाठीवर घेतलं महाराज, माधव बाबा पाठीवर, आणि पहिलवान चालू लागला. आता मागून बाबा विचारू लागले, काय रे नाव काय तुझं? तो म्हणला, विठ्ठल. बुवा गाव बदलीत नाही, नाव बदलीत नाही बरं. विठ्ठलराव आहे म्हणला, विठ्ठलराव. बरं बरं. गप्पा मारत मारत पोहोचले निरपण्याच्या जवळ. मंदिराच्या पाठीमागं बाबाला सोडलं. बहिणीचा चहा घेऊन येतो तोवर सुरू करा म्हणला भजन. लोक म्हणले, मामा कसा आलात, मामा कसा आलात? महाराजांनी बाबांनी सांगितलं, अरे ते तुमच्या गावचा पहिलवान आहे, त्याचा दाजी आहे म्हणे इथं. कशाचा दाजी आणि कशाचा महाराज? ज्या वेळेला जागर सुरू झाला बाबा बघू लागले, तो येतोय का? आणि आलं ना महाराज. ते माधव बाबाला जागराला घेऊन गेलं म्हणल्या, जागर चुकवीत राहत असतं का ते? माधव बाबाचा जागर काकडा समोर बसून ऐकला, आणि सकाळी बाबांनी त्याचा शोध घेतला, कशाचा सापडतोय महाराज? बेपत्ता झाला, गेला पंढरपूरला निघून. भजनानंदी जीवन होतं माधव बाबाचं. म्हणून त्यांची सेवा ज्यांना घडली त्या त्या गावात भजन शिकवा म्हणायची गरज नाही, आपोआप भजन. ही तरुण पिढी 3 पिढ्याचा परमार्थ 75 वर्षापासून आहे, आणि आज 3री पिढी. आता हे पोरं तयार झाले म्हणजे इथून पुढचे 50 वर्ष मुरकुटवाडीच्या भजनाची काळजी राहिली नाही. तुमचा शताब्दी महोत्सवही साजरा होतो, आणि शताब्दीनंतरचा रौप्य महोत्सव सुद्धा साजरा होतो. टेन्शन घेऊ नका, मी सुद्धा तुमचे 125 झाल्याशिवाय कुठं जात नाही. हा वा, म्हणजे ह्यांना वाटायला बघा मी जास्त जागाव म्हणून. आताशी कुठं 46 झाले, अजून 50 कुठं जात नाही, 96. हां, बसून का होईना कीर्तन करतोच गड्या. हे आपलं भजन सांगितलं मी. एक खोटं सांगितलं स्वप्न, आणि दुसरं खोटं मृगजळ. माऊलींचा दृष्टांत कसा आहे बघा. मृगजळ दिसलंय पण कुठं? स्वप्नामध्ये. पहिलं स्वप्न खोटं आणि दुसरं मृगजळ खोटं. याला नुसतं खोटं म्हणायचं नाही, खोट्यातलं खोटं. संसार नुसता खोटा नाही, खोट्यातला खोटा आहे. तिथं आनंद मिळेलच कसा? विठाला. मग आनंदासाठी काय करावं लागेल?
साधना करावी लागेल. आमच्या संतांनी साधना करत करत 6 अवस्थेचा प्रवास केला आणि त्या अवस्थेवर गेले. मी एक 10-10 मिनटं 5-5 मिनटं एक अवस्था सांगतो. माऊलींना आनंददा अवस्थेवर आपल्याला न्यायचं आहे. पहिली अवस्था आहे ज्ञानदा, दुसरी अवस्था आहे संन्यासदा, तिसरी अवस्था आहे योगदा, चौथी अवस्था आहे लिलोन्मुक्ती, 5वी अवस्था आहे सत्यदा आणि 6वी अवस्था आहे आनंददा. आजचा अभंग त्या अवस्थेतला आहे. विठाला एक घेऊ. आता ज्ञानदा अवस्था म्हणजे काय? जगाचं यथार्थ ज्ञान होणं आणि देवाचं यथार्थ ज्ञान होणं. जग का 3च मुद्दे आहेत महाराज. ब्रह्मसत्य, जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराः. देव खरा आहे, जग खोटं आहे आणि जे दिसणारं जग आहे ते देव स्वरूपच आहे. हे 3च मुद्द्यावर सगळी शास्त्र आहेत. मी सोपं करून देतो तुम्हाला. ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिले, मला पटापट उत्तर द्या. ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान 3ही सांगितलं माऊलीनं. अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. आता सोपा दृष्टांत घ्या, मला पटकन उत्तर द्या. हे काय? बोटाकडं बघू नका, बोटातल्याकडं बघा. किती 1.5 लाख झाले वाटते. हां लांबले के लोकांनी दिले आहे. आता लातूरला एका माणसाला कीर्तन आवडलं महाराज, लईच आवडलं. त्यानं 4 ग्रामची घातली. आज कोणाला आवडलं तर बघा. काढून घेते. हे सोन्यावर तुम्ही राईड गेले बरं का, हुशार माणसं आहे. याला काही लोक अंगठी म्हणले असते, इंग्रजी याला रिंग म्हटले असते आणि आपल्या ग्रामीण भाषेमध्ये लोक मुदी म्हटले असते. परभणी जिल्ह्यातले छला म्हणले असते. पण हे काय आहे? सोनं. आता आहे का, हे सोनं असताना अंगठी वाटणं याला अज्ञान म्हणायचं. सोन्याचं रूपांतर अंगठीमध्ये होणं याला विज्ञान म्हणायचं. आणि बोटात अंगठी दिसत असताना नजर तुमची सोन्यापर्यंत जाणं त्याला ह्या वस्तूचं यथार्थ ज्ञान म्हणायचं. विठाला ओवी सांगतो ना, तरी सोने लेणे होनी घडे, तयाचे सोने पण काय मोडे, एर अलंकार वरचिली कडे, ले तयाचे नि भावे. दुसरा दृष्टांत देतो सोपा. महिला मंडळ 14 जानेवारी झाली का? जे नाही म्हणले त्याच्यावर होती काही की संक्रांत यावर्षीची. 14 जानेवारीला काय राहतंय? संक्रांत. संक्रांतीला तुम्ही गाडगे मडके घरी आणता, बरोबर आहे? त्याला काय म्हणता तो? सुगडं. आता त्या सुगड्यामध्ये बी 2-3 प्रकार आहेत. ते वर झाकायचं राहतंय त्याला झाकणी म्हणायचं, आणि सगळ्यात छोटं राहतंय त्याला बोळकं बोळं म्हणा, बोळकं म्हणा. आता बघा, वस्तू एकाच या माध्यमातून आली पण नावं 3 झाले. सुगडं झालं, झाकणी झाली, बोळकं झालं. उतरंडीला लावलं तर गाडगं झालं. उन्हाळ्यात पाणी प्यायला वापरलं तर माठ झाला. त्याच्यापेक्षा ते जुन्या काळातलं डेरा माठण उभे ते असायचं ते रांजण झाला. आणि त्याच्यापेक्षा ढबाली असली तर कोथळी झाली. बघा, मी फक्त नावं सांगितलेत. कोथळी झाली, रांजण झाला, माठ झाला, डेरा झाला, गाडगं झालं, मडकं झालं. आणि ते लोणी ठेवायला बोला लोटकं, ते वेगळंच आहे. अजून शिंक्यात लोणी ठेवायला लोटकं. आता तुम्हाला तिथवर नेण्यापर्यंत नाही सांगत. ते शिंकाळ्याचं ते वेगळंच. आता हे सगळे पदार्थ जरी भिन्न भिन्न नावं असले तरी ह्या सगळ्यामध्ये काय आहे? तो पदार्थ माती आहे. मातीचं रूपांतर, ती माती असताना गाडगे मडके वाटणं ह्याला अज्ञान म्हणायचं. मातीचं रूपांतर गाडग्या मडक्यात होणं याला विज्ञान म्हणायचं. आणि गाडगे मडके दिसत असताना नजर त्या मातीपर्यंत जाणं याला त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान म्हणायचं. विठाला
सूर्यप्रकाशक हरी सहस्र रश्मी सूर्यप्रकाशक सर्वाघटी राम हा सिद्धांत आहे. जसं प्रत्येक गाडग्यात माती आहे तसं प्रत्येक देहामध्ये राम आहे. मी हे वेगळे वेगळे दृष्टांत ज्ञानेश्वरीत आलेले आहेत. ना तरी भूमी आतुनी स्वयंभ काय घडया गाडगेयाची निघती कोंभ परिते कुलालमतीचे गर्भ उमटले की. तिसरा एक दृष्टांत देतो आणि पुढं जातो. मला सांगा हे काय आहे? हां, कपडा म्हणजे 80% गेला होतात तुम्ही, अजून 2च पावलं पुढं जायचे. हा काय आहे? अरे कापूस म्हणा ना. हा मुळात काय आहे? कापूस आहे. कापूस असताना शर्ट वाटणं, सदरा वाटणं याला अज्ञान म्हणायचं. कापसाचं रूपांतर कपड्यामध्ये होणं याला विज्ञान म्हणायचं. आणि अंगावर सदरा दिसत असताना नजर ह्या सदऱ्यातल्या कापसापर्यंत जाणं याला ह्या वस्तूचं यथार्थ ज्ञान म्हणायचं. याला ज्ञानदा अवस्था म्हणतात. याची पण ओवी आहे ना. तरी कापसाचे पोटी काय कापडाची होती पेटी, तो वेडी तयाची दिठी कापड जहाला विठाला. हो का, आम्हाला असं बांधीलच सवय लागली. कुठलाही दृष्टांत दिला तर त्याला प्रमाण तरी पुरावा म्हणून असलं पाहिजे, नाही तर ओवी तरी असली पाहिजे. ओवी प्रमाण श्लोकाशिवाय बोलायचं नाही. गोष्ट जरी सांगितली तर त्या गोष्टीला आधार प्रमाणाचा दिला पाहिजे. आमचे कीर्तनं म्हणजे पटांगण धरून नाही. आणि आम्ही मोकळ्या मंगळवाऱ्यातले कीर्तनकार नाही, आम्ही बांधील कीर्तनकार आहे. एकतर माळवासकराची आहे. माधव बाबांना आम्ही एकाच गुरुच्या घरातलेत. माळवासकराची आहे. शिक्षण जोग महाराजांच्या संस्थेतलं आहे. त्यामुळं आमचं माहेरही श्रीमंत आहे आणि आमचं सासरही श्रीमंत आहे. खानदानी घरातल्या लेकी आणि खानदानी घरातल्या सुना असल्यामुळं आमचा पदर डोक्यावरून खाली येणार नाही विठाला. आबा माझं 10 माणसातलं कीर्तनही असंच राहतंय आणि 10,000 लोकातलंही असंच राहतंय. टी व्हीवरूनही असंच राहतंय आणि खेड्यापाड्यातही असंच राहतंय. लोक किती ह्याला महत्त्व नाही. त्या महात्म्यांची सेवा करायची ना. त्यांनी आपल्याला हे 75 वर्ष सेवेची संधी दिली ना, मग आपण त्यांची मनाभावातून त्या उंचीनं सेवा करायची. ज्ञानदा अवस्था झाली, दुसरी संन्यासदा अवस्था आहे. आता एकदा जगत मिथ्या आहे, ब्रह्मसत्य जगत मिथ्या, जीव ब्रह्मैव ना परहा या बोधावर आल्यानंतर विरक्ती व्हायला वेळच लागत नाही. विठले हे चित्त प्रपंचापासोनी वमनते मनी संसाराच्या नावे घालोनिया. शून्य संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याचे. हे वैताग आहे संसाराचा संतांना. ती संन्यासदा अवस्था आहे. भुपाळ्या आहेत ना, भुपाळ्या आपल्या काकड आरतीमध्ये, त्या सगळ्या भुपाळ्या प्रार्थनेच्या अभंग, तो संसाराचा वैताग ठिकठिकाणी निर्देशित केला संतांनी. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपोली हा सत्ता ते नाही,
कितीतरी आहे ना. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, तेथे न चले जोरी उरली सासुरवासा भितो जीव ओढे तुझ पासी, आता दोन्ही विसी लज्जा राखे आमुची. हे सगळे अभंग कामे नेले चित्त नेदी, अवलोक मुख बहुवाटे दुःख फुटो पाहे हृदय. जनाबाईच्या तर अशा आर्ततेच्या भावना आहेत. खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सासू. खंडेराया मरुदे रे सासू, सासू मेल्यावरी तुटेल आसरा. मरुदे सासरा, खंडेराया मरुदे सासरा. सासरा मेल्यावरी होईल आनंद, मरुदे ननंद. खंडेराया मरुदे ननंद. आमच्या बहिणी म्हणतील लय गोड सुरू झालं बघा आता. सासू गेली, सासरा गेला, ननंद खपली, त्या जाऊचा एक काटा काढा म्हणजे निकाल लागत आहे. हे तुमच्या घरचं चाललं नाही, हे आपल्या अंतकरणातलं चाललंय. इथे एक खतरनाक सासूबाई बसल्यात. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाच, देहभाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाच. कल्पना सासू आता साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा हे सगळं गुंडाळायचंय जनाबाईला. जनी म्हणे खंड्या सगळेच मरू दे, एकटीच राहू दे पाया. या अवस्थेला संन्यासदा म्हणायचं. विठाला महिला मंडळ संख्या तुमची भरपूर आहे. यात संन्यासदा अवस्थेतूनच जनाईनं सगळे अभंग केलेत. त्यातल्या एका अभंगाचे 2 कडवे म्हणायचेत आपल्याला. आम्ही उभे पुढं म्हणतो, आईसाहेबांनी मागं म्हणायचं. तेवढा वेळ कॅमेरा तिकडं फिरला तरी चालेल. अमृत महोत्सव आहे, महाराष्ट्रभर कीर्तन जाणार आहे, तर आमच्या सगळ्या बहिणी आई दिसल्या पाहिजे. मागं म्हणा बरं ताकद लावून. जी म्हणणार नाही तिला शेजारणीची शपथ आहे बघा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत सुंदर. शाबास. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. शाबास. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. वा. आज पंक्तीत काय होतो? चक्की, चक्की. खोबर चक्की. बाबा बाबा. तरी बी आवाज लागला. कोणीही आणा. लाड गुरुजी, झोलकर महाराज आणि तुकाराम शास्त्री हे 3 माणसं ठेवायचे आणि बरोबर ठेवलेत बघा. ही तुमची ही भावना आहे, म्हणून आम्हाला सुद्धा तुमच्या प्रती मनाभावातून तेवढाच आदर आणि प्रेम वाटतं. विठाला धरसोड करायचं नाही महाराज. ते काय होतंय, 4 वर्ष मृदंग शिकत आहेत माणसं आणि पुन्हा वाटते काय हे वाजू, आता छाती दबायची वेळ आली, वाजू वाजू आता गायला सुरू करू. पुन्हा 4 वर्ष चाली म्हणतात. ह्याच्यात बी काही पडलं नाही म्हणते तर आता फटकाच बांधू. इमानदारीनं सांगतो, तिन्हीतून बी वाया जाते माणूस. आम्हाला जिंदगीभर महाराज आम्हाला वाटलं नसेल का कीर्तन करावं म्हणून. हे मोकळ्या मनानं आबांनी फक्त मृदंगाची सेवा केली. सेवा करत राहील. हो का, लोक एक भ्रम आहे, कीर्तन केल्यावर लय पैसा मिळतो, डोक्यातलं काढा. बऱ्याच जणाच्या फेट्याला वाळव्या लागल्यात. वाळव्या
एकदा तरी बांधू द्या, हजेरीत तरी बांधू द्या म्हणायलेत. लोक म्हणाले तिकडं लांब राह तू ही हजेरी पण नको. आणि बरेच कलाकार आहेत महाराज, गुणवान आहेत. आबा इमानदारीनं सांगतो, चॅनल चालू आहे, 11,000च्या खाली चाल म्हणायला उभे राहत नाहीत. आणि लोक एक चाल म्हणायचे 2 प्रमाण म्हणायचे 11,000 देतात. ह्याच्यात लागते, ह्याच्यात बी नाही आणि ह्याच्यात बी नाही, ह्याच्यात पाहिजे. विठाला विठाल. मला योगदा म्हणजे साधना. मग आमच्या संतांनी साधनेवर आरूढ झाले. पहिलं ज्ञानदा, जाणीव करून घेतली. दुसरं संन्यासदा, निवृत्ती घेतली संसारातून. आणि तिसरी साधना, योगदा अवस्था. आणि साधनेवर महात्मा गेला ना महाराज, ती साधना जर फळाला आली ना, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. शिव्या देऊ द्या हो, शिव्या. आमचे 2 गुरुवर्य झाले आळंदीमध्ये. आबांच्या काळामध्ये जयराम महाराज भोसले, वक्ते बाबा, आणि आमच्या जोग महाराज संस्थेचे मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्य बाबा. भरत महाराज, तुम्ही कीर्तन ऐकलेत ह्या लोकांचे. गुडघ्यावर हात देऊन शेलक्या देत होते महाराज, शेलक्या. जयराम बाबाही देत होते शिव्या. काय रे भोसडीच्या. जयराम बाबाचे. वक्ते बाबा तर तुम्ही ऐकलेत, हराम खोर म्हणले. आणि पांडुरंग बाबा, ए भाड्या. शिव्या आहेत महाराज ह्या. हे काय अभंग नाहीत, पण ह्यांच्या शिव्या अमृतासारख्या गोड वाटायच्या. साधना आहे ना ती, कोणतीही साधना असू द्या. आमच्या नामदेवरायाची कीर्तन साधना आहे. आणि कीर्तन साधनेच्या जोरावर नामदेवराय किती उंचीवर आहेत पहा. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जणी अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंद विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. देवा 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 देवा
याला कीर्तन साधना म्हणायचं. बोला बोला. वा वा. आवाज दे रे. शाबास. सावध होय देवा, याला साधना म्हणायचं. कृष्ण विष्णू हरी गोविंद. हरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे के. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझे आत्मचर्चा विशद उदंड गाती. मला ही कीर्तनाची साधना आपल्या डोळ्यापुढे आणायची. या जागेवर अनेक वर्ष मोतीराम महाराज, माधव बाबा सेवा करून गेलेत. आज त्या दोघांना इथं बोलवायचे अमृत महोत्सवाला. सगळ्यांनी दोन्ही हात वर करा, टाळी वाजवायची. मी जसं जसं देवाचं संतांचं नाव घेईल तसं तुम्ही माझ्या पाठीमागे भजन करायचं. पांडुरंग रंग पांडुरंग 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊ भगवान बाबा.
केलं आपण. दिलीप भाऊ, ह्या 3 मिनिटात डोळ्यापुढं काय असेल बरं सगळ्यांच्या? गोठ्यातल्या म्हशी का वावरातले बैल? पुरुष मंडळी, संगीची माय का तिकडं पप्याचा बाप? काय होतं डोळ्यापुढं सांगा? माधव बाबा, मोतीराम महाराज, साक्षात पंढरीश परमात्मा ही साधन आहे. 3 मिनटं तुम्ही तल्लीन झालात तर 3 मिनटात हे महात्मे आणि देव डोळ्यापुढे उभे राहिले. अरे ज्यांची जीवनभर साधना झाली आहे त्यांच्या कीर्तनात देव नाचल्याशिवाय राहील कसा? विठाला कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे आवचित्ता सापडेल, तेथे आवचित्ता सापडेल. कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे आवचित्ता सापडेल, तेथे आवचित्ता सापडेल. कुठल्याही साधनेला न्याय देणं ही योगदा अवस्था आहे. आणि योगी जीवन एक विशेष आहे. कुठलाही योगी असू द्या महाराज, हठयोगी असू द्या, ज्ञानानं ज्ञानयोगी असू द्या, उपासनेनं भक्तयोगी असू द्या, कर्मानं कर्मयोगी असू द्या, सामाजिक जीवन जगणारा समाजयोगी असू द्या, योगी जीवनाला माऊली विशेष दर्जा देतात. हे महात्म्याकडून आपले चमत्कार का घडतात? ते करत नसतात, ते सहज होऊन जातात. मोतीराम महाराजांनी आंबा एकदा लावून दिला पिंपळदरीला, झालं. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी न सांगता आंबा उपलब्ध होतो. हा चमत्कार नाही, त्यांची ताकद आहे. माधवबाबांनी एकदा अग्नी पेटवून दिले, आज आपण त्याचे साक्षीदार आहेत. मोळवणलाही त्याची साक्ष घेतो आणि इथं कांगणेवाडीलाही त्याची साक्ष घेतो. आपण उघड्या डोळ्यानं हे दृश्य पाहतो. आजही अग्नीच्या माध्यमातून माधव बाबा आपल्यामध्ये वावरतात. आपल्याला आशीर्वाद देण्याकरता, प्रसाद देण्याकरता ते उपलब्ध असतात. हा चमत्कार नाही, ही त्यांची साधना आहे. विठाला विठा. एक ओवी सांगून हा विषय संपवतो. योगी जीवन आणि सामान्य जीवनातला फरक सांगतो. आपण आता मुरकुटवाडीमध्ये बसलोय. कातकरवाडीच्या मंदिरात आता काय चाललंय दिसल का तुम्हाला? नाही दिसणार. कांगणेवाडीला जर काही मंदिरात आवाज झाला तर ऐकू येईल का तुम्हाला? नाही. माझ्या मनात काय चाललंय कळल का? तुमच्या मनातलं कळलंय मला. तुमच्या मनात चाललंय 11:15 झाले तरी हे अभंगावर आलं नाही अजून. मग ह्या अभंगावर कधी यायचं आणि ह्यानं जय विठ्ठल कधी करायचं? तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला चक्की पचवायला बरोबर वेळ देतो. 11ला सोडणारच आहे. आपल्याला एकमेकाच्या मनातलं कळत नाही. योगी जीवनाचं सांगतो. कातकरवाडीचं नाही, स्वर्गातलं त्याला ऐकू येतं. कांगणेवाडीचं नाही, समुद्राच्या पलीकडचं त्याला दिसतं. आणि फक्त माणसाच्या नाही, किड्या मुंग्यांच्या मनातलं सुद्धा त्याला कळतं. आता कान दृष्टी आई के देखना पुरनिया जनावराला पुरनिया जनावराला पुरनिया जनावराला म्हणले तसं. आणि ओवी सांगतो आता. स्वर्गीचा आलो चुवाईके समुद्रा पैलीकडील देखे मनोगत ओळखे मुंगीयेचे. या अवस्थेवर गेला ती योगदा अवस्था. योगदानंतर लिलोन्मुक्ती. ज्यानं साधना केली. लीला म्हणजे माया. येथे एकची लीला तरले. लीला म्हणजे माया. मायेतून बाजूला झाले. ज्यांनी साधना केली ते मायेत अडकत नाही, म्हणून त्यांना लिलोन्मुक्ती. आपण मुक्त स्थितीचे खूप अभंग वाचतो ना. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरे. आता दिवस चारी मस्ती जीवन जगतात मायेच्या बाहेर राहून. विठाला
पाचवी सत्यदा अवस्था आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य साच खरे नाम विठोबाचे सत्यम परम धीमही या बोधावर येतो. आता देवच आहे मग त्याला सोडायचं नाही. महिला मंडळ पुन्हा एकदा कीर्तन आणतो तुमच्याकडं. आम्ही उभे पुढं म्हणतो एक अभंग, तुम्ही परत मागं म्हणायचा. मला गॅरंटी तुम्ही म्हणणार. हां, कॅमेरावाला हुशार आहे बघा, लगेच उठला. हां, सावरा पदर बी ऐका. पुढं फक्त मी काढून देतो, तुम्ही कडला न्यायचा. धरीला पाढरीचा चोर, धरीला गळा, धरीला धरीला वा हृदय बंदी असा धरून ठेवायचा त्याला. आत विठ्ठल हृदय बंदी खाना केला, धरीला शाबास. आणि असा पकडून ठेवायचा महाराज. जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी रे तुला. जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी हो धरीला धरीला. बस सत्यदा, त्याला सत्य मानायचं आणि त्याला फक्त धरून ठेवायचं. आणि मग याच्यानंतर आता बघा, ज्ञान झालं, संन्यासदा म्हणजे संसारातून बाहेर आलं, योगदा म्हणजे साधना झाली, लिलोन्मुक्ती म्हणजे मायेतून बाहेर आलं आणि परमात्माच सत्य आहे या बोधावर आणून त्याला धरून ठेवलं. मग आता परमात्मा धरून ठेवल्यावर आनंदाला काही कमी असेल? ढोबार खुमाय टाळी टाळी कुंडलिकावर रे श्री ज्ञानदेव श्री संत मोतीराम महाराज की, श्री संत माधव बाबा महाराज की, राष्ट्रसंत भगवान बाबा ढोबार खुमाय
6वी अवस्था आहे आनंददा, आणि त्या अवस्थेवर माऊली विराजमान आहेत. आता आपल्याला जायचं तर टप्प्याटप्प्याने जावं लागेल. माऊली काय कुठल्याही अवस्थेवर गेले तरी ते त्या अवस्थेचे धनी आहेत. आनंदुरे आजी आनंदुरे सबा ह्या अभ्यंतरी अवघा. आता हे आनंद म्हणजे काय एवढं सांगतो आणि थांबतो. तुम्ही किराणा दुकानात गेले आणि म्हणले 2 किलो आनंद द्या, मिळेल का? पेट्रोल पंपावर गेले आणि सांगितलं 1 लिटर आनंद द्या, मिळेल का? आनंद ही वस्तू नाही, आनंद ही स्थिती आहे. आणि ती स्थिती विटेवर उभी आहे. विटेवरी नीट आनंदाचा आनंद अद्वय नित्य निरामय. मग त्याच्याकडं पाहून आमचे संत म्हणतात नाही आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आला असिया करामुची चाडा, तुका म्हणे भिडा. आनंद जीवनात आला म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, प्रत्यक्ष परमात्मा आपल्या जीवनात आला. सबाह्य अभ्यंतरी म्हणजे आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोणी. हे सगळे आनंद शब्द तिथं लावायचा. आनंदाच्या कोटी साठविल्या आम्या पोटी, आनंदाचे डोही आनंद तरंग. पुन्हा सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला. हे सगळं आनंद आम्हाला मिळाला किंवा अवघे त्रैलोक्य हे आनंद आम्हाला मिळाला असं संत जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना आनंद म्हणजे परमात्मा त्यांच्या मागे पुढे खेळताना फिरताना दिसतो. विठाला मग आपण 75 वर्षाच्या आपल्या सेवेला आपलीच आपण पाठ थोपटून घ्यायची आणि छाती ठोकपणे म्हणायचं, अरे आमच्या वाडवडिलांनी सप्ताह उभा केला, इवलेसे रोप आज त्याचा वेलू गेला. हा विशाल परमार्थ आज आमचा. बघा महाराज, या बाजूला 30 एकटाळ करी, या बाजूला 40 एकटाळ करी, भला मोठा मंडप, एवढी सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा बरं. मला वाटलं घाबरत आहे काही की, पण तट देऊन राहिलं बघा, चांगलं दिलं त्यानं. हां सगळ्याली जड आहे आपल्याला. ब्रह्मदेव बरं, दोन्ही वादक आणि फार सुंदर नियोजन केलं आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद आहेत. ताकदीनंच करायचा उत्सव असं मनाभावातून आपण ठरवलं आणि ती ताकद लावून उत्सव हा साजरा करतोय आपण. अन्नदानाला कसलीच हैगाई नाही. गुणीजन मंडळी तुम्हाला रोज 2 ताकदीचे मृदंग वादक वेगळे वेगळे ऐकायला मिळतील, 2-4 ताकदीचे गायक वेगळे वेगळे पाहायला मिळतील उद्यापासून. आज बी काही कमी नाही ना. हे आमचं गावचं झालं, पण नवीन हां नवीन हां. आता आज काय महाराजच घरातला होता त्यामुळं गायकही घरातले सगळे. पण आनंद आहे. हो हेव का, मला खरं सांगू का, मी महाराष्ट्रभर फिरतो, मला तुमच्यापेक्षा मोठं कोणी दिसतच नाही. तुमचं आयुष्य गेलं आहे ह्याच्यामध्ये महाराज. आबाची जिंदगी गेली वाजवता, तुमची जिंदगी गेली साथ करता. आमची 3री पिढी आहे, म्हणजे आमच्या वडिलांची पिढी आणि त्यांच्या वडिलाची पिढी, 3 पिढ्या ह्या लोकांनी कीर्तनकारांना साथ केली आहे. म्हणजे आजोबाला साथ केली, वडिलाला साथ केली आणि आता पोरांना साथ करतायत. बिलकुल करताच आहेत. धोंडा महाराजांना ह्यांनी साथी केल्यात, धोंडा महाराजानंतर चैतन्य महाराजांच्या वडिलांना साथी केल्या आणि आता चैतन्य महाराजाला करतायत. मी तर म्हणतो त्यांचे लेकरं कीर्तन करेपर्यंत हे हायगाई करणार नाहीत. हे ढिले पडत नाहीत हे लोक. भाई एवढा सोहळा आहे. या महात्म्यांच्या दरबारामध्ये आपण हा भव्य उत्सव त्यांच्यासाठी घडवून आणला. पुन्हा त्या महात्म्याविषयी आपण कृतज्ञ भावानं राहू आणि आपण सुद्धा आनंदानं म्हणायचं. हा सोहळा म्हणजे आमच्यासाठी आनंदोरे आजी आनंदोरे. कथेच्या रूपानं, कीर्तनाच्या रूपानं, अन्नदानाच्या रूपानं सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. सगळीकडं परमानंद भरलाय, आनंदी आनंद भरलाय. याच्या पुढं मला न्यायचं नाही तुम्हाला. ह्या आनंदाच्या अनुभूतीवर तुम्हाला ठेवायचं आणि आजचं कीर्तन संपवायचं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर अपराध नाही अधिकार करा क्षमा हो म्हणा तुका म्हणे ज्ञानेश्वरा. म्हणा
अंगद महाराज